दरोडेखोर टोळींचा 48 तासात पर्दाफाश, 2 आरोपी अटकेत. उटकी येथील तेली वस्ती येथे दिनांक 21 जुलै 2025 रोजी मध्यरात्री 2 वाजता घडलेल्या दरोड्यांच्या घटनेचा अवघ्या 48 तासात पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीने 2 मुख्य आरोपींना अटक केली आहे. यामध्ये एकाने गुन्हा स्वतःच्या वैयक्तिक सोडासाठी करवून घेतल्याचे उघड झाले आहे. सदर गुन्ह्यात 8 अज्ञात आरोपींनी फिर्यादीच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला व शस्त्रांचा धाक दाखवून फिर्यादी व त्याच्या भावास मारहाण करून घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना आरवकर, उपविभागीय अधिकारी सुनील साळुंखे तसेच पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला वेग दिला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुल्लारी व पोलीस अधीक्षक घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तपासाचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे सुरेश मनोहर काळे वय वर्ष 55 राहणार सांगली रोड तांडा जत यास ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडीची उत्तरे दिल्यानंतर सखोल तपासात त्यांनी पप्पू सुरेश परीट राहणार परीट वस्ती उटकी यांच्या सांगण्यावरून गुन्हा केल्याचे कबूल केले. पप्पू परीट याला अटक केल्यानंतर त्याने सांगितले की त्याचे फिर्यादीच्या भावाशी अनैतिक संबंधाच्या कारणावरून वाद होते. या वैयक्तिक सोडासाठी त्याने पैसे देऊन दरोड्याची योजना आखली होती. दरोड्यानंतर आरोपींनी बनाळी तालुका जत येथून शेळाई चोरून नेल्याचे समोर आले असून त्या प्रकरणातही गुन्हा दाखल आहे. यापैकी आरोपी सुरेश काळे हा पूर्वीच्या घरफोडी व जबरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी उमदी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.